मित्रांनो वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन एपिसोडमध्ये सिंधुदुर्ग सिरीजच्या. तर आपण आता चाललो आहे मालवण किल्ल्याला, म्हणजे मालवणला, आणि तिथे मालवण किल्ला रॉक गार्डन आहे. अजून काही पॉईंट बघणार आहोत. तर गाडी आली आहे, गाडीत बसूया आणि निघूया. आता निघालो आहे. दिसेल गोव्याला जाणारा माणूस किरण येरुणकर. आता सगळे एकदम फोटोजेनिक प्लीज ड्रेस कोडमध्ये. मागे बघा ही बघ, खूप उडतात विद्या बालन. ही बघ हिच्याकडे बघ, इथे आता कुठे जायचंय? मित्रांनो आपण आत्ता चालतोय सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेलफेअर असोसिएशनच्या बोटीवरती. ₹80 काय? 70 लास्ट 70. मी किती देऊ? हा की माझ्या 80 लास्ट. आता हे म्हणाले एवढं काही घेते. एवढं बघा, 2 गॉगल घेतले, 2 टोप्या घेतल्या. मला एक दिला नाही, सांगितलं नाही. मित्रांनो मुंबईला टोपी होती पण घेतली नाही. आता इकडे आल्यावर माहीत पडतं खूप ऊन लागतं आणि आता एक टोपी घेतली आणि हे सगळे टोपी आणि गॉगल घेते. तर आता ते घेऊन झाले की जाऊया आपण पुढे बोटीवर. दिसेल तुम्हाला समोर शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि आपण चाललो आता इथे तिकीट काउंटरजवळ. खूप गर्दी दिसते. हां मागे बघा. हां टोप्या लावल्यात. तर इथून तिकीट काढून आम्ही जाऊ पुढे बोटीतून किल्ल्यात. इथून तुम्हाला दिसेल इथे सिंधुदुर्ग किल्ला फिरण्यासाठी लागणारे तिकीट. फुल तिकीट ₹100, 10 वर्षापर्यंत हाफ तिकीट 50. ते किरण तिकीट काढतोय आणि इथे आपण थोडीशी माहिती बघूया. आणि इथे ही नवीन जेटी बनते, तुम्हाला दिसेल. बनले माहिती नाही. शेड तरी नवीन दिसते तिथे. आणि इथे सगळे महाराजांचे मावळ्यांचे जे पुतळे आहेत ते इथे दिसतील लावलेले. तिथे पण आहेत. ऑफिस वाटतं, नवीन ऑफिस बनते. छान असं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे. बघूया आता आपण जुन्या कन्स्ट्रक्शनमधून जाऊ, जुन्या जेटीतून मालवण किल्ल्यात. इथं तुम्हाला समोर दिसेल हा मालवण किल्ला, म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. आणि इकडे सगळे पर्यटक उभे आहेत किल्ल्यात जाण्यासाठी तिकीट काढून. अशी बोट आहे, ह्या अशा बोटीतून जायचं आपल्याला. लागेल ना, बरोबर नाही. प्रत्येकाला लाईफ जॅकेट दिले तिकडे. चांगली अरेंजमेंट आहे. नाहीतर आम्ही मुरुड जिंजिऱ्याला गेलो होतो, ते लाईफ जॅकेटच नव्हतं. एवढी घाबरून हालत टाईट झाली होती. इकडे थोडी भीती थोडी कमी असेल. मित्रांनो आम्हाला बोटीच्या टोकावर बसून नेत आहेत. दिसेल तुम्हाला असं ते बोट पूर्ण दाबून भरलं आहे. आम्ही एक्स्ट्रा माणसं ॲड केलेले आहेत. तुम्हाला दिसेल. किल्ला कुठे आहे? इकडे मासे येतील हातात. असा मासा धरशील हातामध्ये. दिसेल तुम्हाला
गावात पाणी वरपर्यंत उडतंय, लाटा यायला लागलेल्या आहेत. हा आता 2 मिनटं दिसेल किल्ला जवळ येतोय. मध्ये मध्ये दगड आहेत ते कसं कळत असेल? रूट फिक्स आहे जे रोजचे असेल त्यांनाच माहिती आहे. हे आता 5:30ला चलो दिसतील समुद्र सगळे कडक दिसत आहे. तरीकाला उशीर होत असेल ना. हा शेवटच्या बोटला लवकर आलं. किती वेळ लागेल पण किल्ला बघायला? 1 तास? तसं जाणारच नाही यार. किती वाजले? दगडासून पाठवूया मग दगडासून या करूया रे. हो सामानी एका तासात फिरून या. काढून एका साईडला जावा. निघाले काय? निघाले. चला चला. शिवाजी महाराज की जय. हा मस्त. मित्रांनो दिसेल तुम्हाला आम्हाला इथे मुख्य दरवाजाच्या इथे सोडलं आहे. 1 तास टाईम दिला आहे किल्ला फिरायला. तर किल्ला फिरूया आणि हा मुख्य दरवाजा. प्री वेडिंग फोटो व व्हिडिओ करण्यास सक्षम आहे. हा हे बरोबर लिहिलं आहे. प्री वेडिंगसाठी हा बंद आहे. किल्ल्यावरती बंदी घातली आहे. कुठलं एक देऊळ आहे इथे दिसेल तुम्हाला. आपण आता फिरणार आहोत. मित्रांनो आपण गाईड वगैरे नाही घेतलं, आपण स्वतःच फिरणार आहे. 1 तास आहे आपल्याकडे फिरायला. मित्रांनो इथे किल्ल्यामध्ये पण आपल्याला पर्यटन कर वसुली केंद्र आहे. इथं तिकीट आहे पर किल्ला बघायचे 105 रुपये एकाचे 105 रुपये. आपली बोटीची सेटिंग मस्तच झाली होती. सॉलिड. पुढे बसलो एकदम मजा आली. मी तेच बघत होती की आपल्याला तर मध्ये त्यांना घुसवतं. मध्ये घुसवणार मला तरी त्यांनी घुसणार नाही जेव्हा पहिला होता टोकावर बसलो. मित्रांनो आम्ही आता येऊन पोचलो आहे किल्ल्यामध्ये असलेल्या शिवाजी महाराजांच्या मंदिरासमोर. तर आता आपण जाऊया देवळात आणि दर्शन करू. तर तुम्हाला दिसेल हे जे मागे आहे ते शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. आम्ही आता तिथे दर्शन करून झालं. आता तिथून जाणार आहोत पुढे. मागे दिसेल इकडे निर्मिती सावंत जे मराठी चित्रपटसृष्टीतले ॲक्ट्रेस आहेत त्यांचं घर आहे इकडे मागे त्या साईडला. हां त्यांच्या काय म्हणते तुम्ही त्यांच्याच घरातल्या का? हां तुम्ही काय लागतं त्यांच्या? जाऊबाई लागतात का? त्या येतात की नाही इकडे? येतात ना. येतात चतुर्थीला येतात म्हणजे त्यांना टाइम असेल तरी तेव्हा येतात.
हे काकी आहेत आमचं यांनी आता आम्हाला त्यांच्या जाऊबाई आहेत. माहिती दिलेली आहे याबद्दल. तर खूप महत्त्वाची माहिती आहे ती लक्षात ठेवा सगळ्या तुम्ही. आता इकडे पुढे बघायला अजून काय आहे? पुढे महादेव मंदिर, भवानी मंदिर, गोड्या पाण्याचे विहिरी, तेने बुरुज, राणीची विहार, अंतरकोटडी. लिहिलेलं आहे तिथे, इंडिकेटर दिले, ठीक आहे, असं लिहून ठेवले, ठिकाणी लिहिलंय, काही नाही आहे. काही नाही. अच्छा, ठीक आहे. हो, बरी सरळ आहे. जायचं, काय प्रॉब्लेम. हो चालेल चालेल, थँक्यू. चला, शंकर मंदिर, राणीचा बुरुज, पाण्या बुरुज, गोड्या पाण्याची टाकं, ते पुढे बघायला भेटेल आपल्याला. त्याला आडवा झाला तर उठून तर इथे दिसेल हे महादेव मंदिर आहे. आपण पोचलो आहे तिथे. महादेव मंदिर, भुयारी मार्ग. मित्रांनो, इथे दिसेल भुयारी मार्ग आहे हा. आणि हे इथे आपल्याला दिसेल महादेवाची पिंड आणि नंदी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा भुयारी मार्ग रे, किल्ल्याच्या बाहेर निघायला. इकडनं गेलं ना तर किल्ल्याच्या बाहेर निघाला. डायरेक्ट अंडरग्राऊंड केलं होतं कन्स्ट्रक्शन. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कन्स्ट्रक्शन. चला, महादेवाचं दर्शन झालं. आता पुढे जाऊया गोड्या पाण्याच्या विहिरी. महादेवाचं दर्शन घेऊन आलेलो आहे बाहेर. आणि आता आम्ही चाललो गोड्या विहिरीकडे. मित्रांनो, जे महादेव मंदिर आहे किल्ल्यावरती, ते हे मंदिर आहे. आणि याच मंदिरात आतमध्ये भुयारी मार्ग आहे जो किल्ल्यातून बाहेर निघतो. आता इथलं आपण दर्शन झालं आहे आणि तुम्हाला इथे साईडला सगळा परिसर बघता येईल. इथे असा आता पुन्हा ह्या मार्गाने पुढे गेला तो, ह्या मार्गाने पुढे जायचं आहे. लोक पुढे गेले तिकडेच. मित्रांनो, गडावरील इमारतींचे अवशेष तुम्हाला पाहता येईल तिथे. काय होतं त्या जमान्यात काय माहिती, म्हणजे त्या काळात. आणि हे इथे आणि इथे गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्यात आपण बघूया दूध विहीर. किरण, दुधाची विहीर आहे ही, दूध विहीर महाराजांच्या काळातली. आता आटली आहे पण मित्रांनो, ही दुसरी विहीर आहे, ही साखर विहीर दिसेल तुम्हाला. इथे नाव लिहिलेलं आहे. आपण आता वरून बघूया. काय नाही दिसत आहे. याचं पाणी गोड साखरेकरता असल्यामुळे याचं नाव साखर विहीर ठेवण्यात आलेलं आहे. आता नसेल, त्यावेळेस असेल. जा तुम्ही जाऊ, मी इकडून काढतो. हा हॅलो. साखरेची विहीर आहे. साखरेची की साखर? साखर विहीर. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया साखर विहीर. आहे पाणी रे. कुठे गेले लोक? विजा चला, निशान काठी बुरुज. निशान काठी बुरुज. अरे त्याच्यावर ते बांधलं त्यामुळे ते टिंब वाटतंय. निशान काठी बुरुजावर चाललंय. दिसेल तुम्हाला इकडे बुरुज. चप्पल घालून जाऊ शकतो वरती. काढ काढ. हा म्हणाला मग चला. म्हणतो ना आणि मी इथे बुरुजावर पोहोचलोय.
बुरुजावरून दिसणारा आपण परिसर बघूया. मित्रांनो, दिसेल इथे हे तलावासारखं आहे. म्हणजे इथे दगड म्हणजे खोदून दगड जे काढले ते किल्ल्यात वापरलेत असा अंदाज आहे. असंच वाटतं आहे कारण तलावासारखं दिसतं आहे. सगळीकडे खडक दिसतं आणि बुरुजाची तटबंदी तुम्हाला पाहता येईल. लाटा कशा त्याच्या तटबंदीवर मारा करतात. आता तरी एवढा नाही, पावसामध्ये खूप असते. एवढे वर्ष हा किल्ला या लाटांचा मारा घेऊन सुद्धा उभा आहे. रचना बघा कशी वाटते. परफेक्ट कटिंग केलं असतील ना. तो पाड बघ ना, दगड बघ ना, मॅचिंग कसे केले असतील ना एकदम. तटबंदीची जाडी तुम्हाला कळेल किती आहे ती. हा पण ओबडधोबड दगड आहेत. म्हणजे पावसाच्या लाटांच्या मारामुळे वाहून गेलेले आहे. लाटा इथपर्यंत येतात रे वरती. लाटा वरपर्यंत येतात रे बघ. मारतात ना मग पावसामध्ये असतील ना. म्हणजे ही तटबंदी अर्धी खाली पडली आहे म्हणजे पाण्याने. मोबाईल दे. मित्रांनो, ही पूर्ण तटबंदी आहे. ही ढासळलेली आहे समुद्राच्या लाटांच्या माराने. त्याची उंची तुम्हाला पाहता येईल, त्याची लेवल कशी वेगळी आहे. इथे काय एक्झॅक्ट तुम्ही कमेंट करून कळवा. मला तर काही माहिती नाही आहे. मला दिसेल आणखी पुढे बुरुज आहेत. सर्व पूर्ण किल्ला नाही फिरत आहोत.
एक छोटासा प्रयत्न केलाय, काय थोडासा यशस्वी झालाय. कसला प्रयत्न? तटबंदीवरून खाली उतरण्याचा. शिड्या उतरण्याचा हा, मोठ्या 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 मोठ्या. थोडा प्रॅक्टिस कमबॅक. मित्रांनो, इथे तटबंदीमध्ये एक दरवाजा आहे. आतमध्ये एक्झॅक्ट काय आहे ते माहिती नाही, तुम्हाला दिसेल इथे. इथून असं आतमध्ये राईट साईडला जायला जागा आहे. मे बी तटबंदीमध्ये विश्रांती करण्यासाठी सैन्यांना मावळ्यांना ही जागा आहे. पुढे जाऊया आपण. हे पण एक छोटंसं टाकं किंवा तलाव तयार झालेलं आहे. म्हणजे हे दगड खोदून तटबंदीला किंवा किल्ल्यामध्ये वापरले, त्यामुळे इथे टाकं तयार झालं असावं. चला आता पुढे जाऊ. पुढे अजून काय बघायला मिळतं बघूया. मित्रांनो, गोड्या पाण्याच्या विहिरींपैकी आणखी एक विहीर इथे तुम्हाला दिसेल, दही विहीर. पण बघूया जरा दही विहीर. दिसेल तुम्हाला दही विहीर नाव लिहिलं आहे. मित्रांनो, आम्ही आता भवानी मातेच्या मंदिरात चाललो आहे. इथे पुढेच आहे. हे सगळे पुढे चाललेत. दिसेल तुम्हाला समोर देऊळ, आणि हे इकडे समोर किल्ल्याची तटबंदी. खूप मोठा किल्ला आहे हा, पण खूप कमी अवशेष उरलेत ह्या किल्ल्यावर पण. म्हणजे इंग्रजांनी जसे बाकीचे किल्ले फोडले तसं हा किल्ला पण नासधूस केलेला आहे. चला आधी जाऊया आपण देवळात. मित्रांनो, दिसेल तुम्हाला छान असं कौलारू मंदिर, आणि हे देवाचा हा प्रवेशद्वार, श्री भवानी मंदिर. कोकणातलं जुन्या काळातला असा प्रकार. ही ओटी, त्याच्यानंतर ही पडवी, आणि त्याच्या पुढे ओटी, आणि तुळशी वृंदावन दिसेल. त्याच्या पुढे आतमध्ये देवघर आणि माजघर. पण हे आता प्लास्टर केल्यामुळे थोडंसं आधुनिक पद्धतीचं वाटतं आहे, पण रचना जुन्याच पद्धतीची आहे. आता काय आलं काकी, मला लिंबू जरा जास्त टाका. हो चालेल. बघा मित्रांनो, आम्ही निर्मिती सावंत आहे, त्यांच्या ज्या नातेवाईक त्यांच्या इकडून दुकानातून लिंबू सरबत पितोय. जाऊबाई नातेवाईकच झालं ना. हां, जाऊबाई आहे, त्यांच्याकडून लिंबू सरबत पितोय. आणि नंतर मग चतुर्थीच्या आदल्या दिवशी घेऊन येते गणपती, आणि आमची शाळा आहे ना चतुर्थीच्या अच्छा, नारळी पौर्णिमा त्याच्या आधी होऊन जाते ना. म्हणजे 4 महिने तुम्ही इकडेच, खाणं पिणं इकडेच गडावरती. गणपती पण आदल्या दिवशी आणावा लागतो. मग कधी असं झालंय, कधी अचानक तुम्हाला बोट काढावी लागली तुमची अशी? असा विषय
विशेष असं त्या दिवसामध्ये काही होतच नाही. जाता येतं नाही असं नाही, वारं वादळ पाऊस सगळं बघून जेंट्स लोक जातात असं अच्छा. बोट घेऊन. मग वादळा वगैरे मध्ये पण इथेच होतात जेव्हा मध्ये आता वादळ आलं तेव्हा? वादळ लाईट जायचे जास्त असतील ना. लाईट हा ते होऊ शकतं. ओव्हरहेड आहे ना वायर. ओव्हरहेड आहे. एका वर्षी झालेलं तसं मे महिन्यात जून महिन्यामध्येच लाईट गेली आणि पुढचे 2-3 महिने लाईटच नाही, म्हणजे लाईटवाल्यांना इथे आणेपर्यंत. हा ते ओव्हरहेड मग आपला पूर्वीचा फिलिंग हां, बत्तीवर वगैरे भरून बत्ती. ठेवतो, रॉकेल, मेणबत्त्या वगैरे म्हणजे ज्या वस्तू आहेत त्या आम्ही ठेवतोच बघ. हो केरोसिनची रस्सीवाली चपटी ती गोलवाली ती ह्याची लोखंडाची चिमणी. चला नेऊया. पाण्याची वाटली पण घेतली. निर्मिती सावंतचा मुलगा आलेला इथे. माहित आहे त्याचा व्हिडिओ बघितला आम्ही. अमोलने त्याचा मुलगा ते पण आमच्याच घरातले अजूबानी मुलगा होतं, ते तिथे राहतात. गोंधळ वगैरे होतो आमचा 3 वर्षांनी. इथे पण गोंधळ होतो वर्षातून एकदा देवीचा, या देवीचा गोंधळ होतो तो उद्या. अरे मग आपण उद्या जायला पाहिजे. उद्या इथे रात्री रात्री म्हणजे संध्याकाळपासून म्हणजे दुपारी म्हणजे राहायला लागणार. मग इकडे वस्ती करायला ही सोय नाही ना बाहेरून कोण येणाऱ्यांना. मग कोणाला तरी ओळख करावी लागेल किंवा इथल्या कुटुंबाबरोबर फ्रेंडशिप करावी लागेल या इथे राहायला. चला आपली बोट. मित्रांनो मी आता ऑलमोस्ट किल्ला पूर्ण बघितला आहे. फक्त आता मी जो मुख्य दरवाजा होता त्या दरवाजाच्या बुरुजावर जाऊन काहीतरी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करू. पण आता आम्ही जिथे लिंबू सरबत प्यायलो तिथे त्या काकी होत्या, त्या निर्मिती सावंत यांच्या नातेवाईक आहेत. त्यांनी आम्हाला चांगली माहिती दिली. ती माहिती अशी आहे की पावसामध्ये 4 महिने इथे जे राहणारे 18 कुटुंब आहेत हे किल्ल्याच्या बाहेर जात नाहीत किंवा कोणी आतमध्ये येत नाहीत. आणि इथे जी ग्रामपंचायत आहे यांच्या अंडर खूप सारे गावं आहेत. तसंच हे 18 कुटुंब पण त्यांच्या अंडर येतात. तर छान माहिती होती की जिथपर्यंत नारळी पौर्णिमा होत नाही तिथपर्यंत इथे यांना किल्ल्यातच राहावं लागतं. बाहेर काही जाता येत नाही. त्यामुळे सगळं धान्य वगैरे इथे साठवून ठेवतात. महत्वाची गोष्ट म्हणजे ते गणपती पण मे महिन्यातच आणून ठेवतात. नाही मे महिन्यात पाठ देतात आणि चतुर्थीच्या 1 दिवस आधी गणपती घेऊन येतात. तर तेव्हा कसे जात असतील जर बंद होत? नारळी पौर्णिमेनंतर जाऊ शकतात ना. नारळी पौर्णिमा सुरू आहे कारण नारळी पौर्णिमानंतर गणपती असतो. कसं एवढं काय चालू होतात बोट ना. हां मग त्याच्यातून बोट नसल्यावर जाणार कसे? ते बोलले ना छोट्या ओल्या आहेत त्यांच्या, त्या ओल्या बोट आहेत त्यांच्या. ते काय एकदमच इमर्जन्सी असेल तर वापरत असतील कधी काही म्हणजे ते वातावरण बघून. मेडिकल इमर्जन्सी असेल तरच रे. जास्त काय त्याच्या पुढे काय गरज लागत नसणार. हवामान खात्याचा अंदाज घेऊन स्वतःचा अंदाज घेऊन. हवामान खातं कुठला अंदाज घेऊन? चुकीचा अंदाज येतो हवामान खातं नेहमी. मित्रांनो आपण आता छत्रपती शिवरायांच्या हातांचे आणि पायांचे जे ठसे आहेत ते पाहायला चाललं. ते जिथे आपण मुख्य दरवाजात एंट्री केल्यानंतर उजव्या बाजूलाच ते ठिकाण आहे आणि तुम्हाला दाखवतो. इथे तुम्हाला माहितीपट म्हणजे फळक लावलेलं आहे. छत्रपती शिवरायांच्या हात आणि पायाचे ठसे. इथून वर जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज. कुठे चालला तू? इथे पण आहे. मित्रांनो तुम्हाला दाखवतो इथे
मित्रांनो व्हिडिओमध्ये येत नाही आहे, फोटोमध्ये आला आहे पायांच्या ठसे. तर आपण जाऊया वरती महाराजांच्या हाताचे ठसे बघायला. मित्रांनो शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा दिसेल तुम्हाला इथे, उजव्या हाताचा ठसा आहे. दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो शिवाजी महाराजांच्या पायांचे ठसे आणि तिथे आहेत ते शिवाजी महाराजांच्या हातांचे ठसे. हे असे 2 मंदिर आहेत तिथे त्या बुरुजाजवळ. आणि आता आपण चाललो आहे इथे या बुरुजावरती. तर चला, पायाच्या ठशांचं आणि हाताच्या ठशांचं दर्शन घेऊन झालं आहे. आता आपण जाऊया मुख्य दरवाजाकडे. मित्रांनो हे दिसेल तुम्हाला जेटी. जेव्हा पाणी कमी असतं तेव्हा बोट तिथे लागते आणि जेव्हा प्रॉपर पाणी असेल तर बोट इथे लागते तेव्हा दिसेल. आणि ते समोर तिथे तुम्हाला दिसत असेल, तांबा दाखवतो मी जरा झूम करून तुम्हाला. हे ते गणेश मंदिर आहे आतमध्ये. या किल्ल्याची जेव्हा पायभरणी झाली, पायभरणी म्हणजे किल्ल्याचं भूमिपूजन झालं ते याच ठिकाणी झालं, मुख्य भूमिपूजन. त्यानंतर हा किल्ला पुढे बांधण्यात आला. आता आपण उतरूया खाली. बोटीसाठी थांबले सगळे. आणि तिथे त्या साईडने 4 व्हीलर पण येते, 2 व्हीलर पण येते. जेव्हा पूर्ण पाणी भरले नसेल तेव्हा आणि वाळूचे लेवल व्यवस्थित असेल तर आता सध्या आपण उतरतो खाली. चला. मित्रांनो ऑलमोस्ट आपण पूर्ण किल्ला बघून झालं. तर आपण निघतो किल्ल्याच्या बाहेर मुख्य दरवाजातून. चालेल. आता आम्ही चाललो आहे जेटीवरून पुढे. बोट तिकडे लागणार आहे.
मित्रांनो मी आता गणपती मंदिरात आलो आहे. इथे समोर दिसेल तुम्हाला जय गणेश मंदिर. जय गणेश मंदिर न्यास मेढा मालवण. त्यांचा गणपती मेळ्याचा गणपती होतो मेळा. मेढा. तुम्हाला दिसेल सुंदर अशी नक्षी असलेली फरशी आणि इथून दिसणारा बाप्पाचं सुंदर असं दर्शन. तुम्ही हा गणपती कालनिर्णय कॅलेंडरवर पाहिला असेल, कारण हे मंदिर तुम्हाला दिसेल जयंत सालगावकर यांचं आहे. मित्रांनो हा दिसेल मेढ्याचा गणपती, म्हणजे जयंत सालगावकर यांचा गणपती मंदिर आहे. हा सुंदर असं मंदिर आहे. आम्ही दर्शन केलं आहे. आता आम्ही मित्रांनो मी आता पोचलो आहे राजकोट किल्ल्यात. म्हणजे हा किल्ला आता जुना होता की आता नवीन बनवला माहिती नाही, मे बी हा नवीनच आहे. पण आता इथे सगळे राजकोट किल्ला असं म्हणतात. इथे महाराजांची तुम्हाला मूर्ती पाहायला मिळेल. 45 फुटाची मूर्ती आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी ह्याचं अनावरण केलं होतं. तर आपण आता आज चाललो आहे बघायला. राजकोट किल्ल्याचं प्रवेशद्वार. लहान आहे ते माझ्या आदर लगेच तर तुम्हाला पाहता येईल किल्ल्यातला आतला परिसर. इथे एक देऊळ आहे. आपण ते देवळात दर्शन करूया. देवळाला छप्पर नाही आहे, झाडाचं छप्पर आहे.
महापुरुष मंदिर राजकोट. आणि तुम्हाला दिसेल इथे हे तुळशी वृंदावन आणि ते आहे महापुरुष मंदिर राजकोट. त्यांना कार्यक्रम करताना ते पाळून घेतली पाहिजे. अच्छा, ते शो झाला होता इकडे, ते इथेच का? ते तारकर्ली बीच तारकर्ली बीच. ओके, म्हणजे नेव्हीवाल्यांनी पूर्ण नाही केलं, बांधकाम करून दिलं. त्यात कुठच्या याचं राजकारण काय नाही. हां, त्यांनी पहिलेच सांगितलं बरोबर. राजकारण आणायचं नाही. नेव्हीवाल्याने बांधकाम केलं म्हणजे बरोबर डिफेन्स एरिया, म्हणजे कोस्टल एरिया ना, कोस्टल डिफेन्सच करणार ते. त्याच्याने पहिलेच सांगितलं आमचं राजकारण काही. बरोबर. आता लाईट लागलं. पोलिसांनी आतमध्ये एंट्री नाही, उद्घाटन पुढच्या मोदीनं आतमध्ये घेतलं. काय शिकव मित्रांनो दिसेल हा आता किल्ला बांधला आहे. हा राजकोट किल्ला नाही, राजकोट किल्ला समोर आहे. आणि हा हे जे बांधकाम आहे हे पूर्ण आपल्या इंडियन नेव्हीने केलेलं आहे. ही मूर्तीसुद्धा त्यांच्यातर्फे लावण्यात आलेली आहे इथे महाराजांची. आणि यांचं या किल्ल्याचं म्हणजे हे आता जो किल्ला बनवला आणि महाराजांच्या मूर्तीचं उद्घाटन म्हणजे अनावरण हे देशाचे पंतप्रधान जे आहेत त्यांनी केलेलं आहे. काही माहिती आहे ती तुम्हाला दाखवतो. प्रत्येक जहाजाची नावं आणि त्यांची माहिती दिलेली आहे. गलबत कशाला म्हणतात, गुराब, पाल, फतेमार. आणि आपले असलेले किल्ले जे समुद्रात आहेत त्याचे नाव आहेत. किल्ले कंदेरी, किल्ले कुलाबा त्याची माहिती आहे. इथे विजयदुर्ग आणि त्याची माहिती आहे. आणि किल्ले सिंधुदुर्ग.
मित्रांनो मी आता पुन्हा आलो आहे आपल्या हॉटेलवरती, जिथे आपण रूम बुक केला आहे. तुम्हाला दाखवतो अशी लाईटिंग केलं आहे ते. तर चहा वगैरे पिऊ, तर जेवण करू इथेच, थोडे गप्पा मारून झोपून जाऊ. मित्रांनो मी आत्ता रिसॉर्टवरती आलो आणि चहा मागवला आहे. चहाची तलप लागली होती सगळ्यांनाच. आम्ही इथे चहा पितो आणि बाकीचे तिकडे बसलेत चहा प्यायला. चहा पिऊन झालं की थोडं फ्रेश होऊ आणि मग डिनर ना, पण लेट ना थोडंसं. थोडं लेट. जेवण झालं की थोडा गप्पा मारून मग झोपून जाऊ. मित्रांनो आम्ही आत्ता सगळे फ्रेश होऊन आलो आहे खाली जेवायला. दिसेल तुम्हाला इथे जेवण. इराणला भूक लागलं आहे, पहिला येऊन ताटावर बसला आहे. आता मी आलो आणि मला मागवलं होतं. तर तुम्हाला आता दाखवतो काय आहे जेवण. भात, चपाती, पापड, सोलकढी, लोणचं, छोले, डाळ आणि मेथीची भाजी. मित्रांनो तुम्हाला दिसेल आता श्वेता आणि निमिषा पण आले जेवायला. आल्या जेवायला सुरुवात केली. आम्ही थांबलो त्यांच्यासाठी. आणि किरण घेऊन टाक तू अरे भाजी. मित्रांनो आत्ता आम्ही जेवण झालं आहे. निमिषा आणि श्वेता जेवत आहेत. मी, राजू आणि किरण आमचं जेवण झालं आहे. तर जेवण छान होतं, सुंदर होतं. आता आम्ही थोडा बीचवर राऊंड मारू आणि मग जाऊ झोपायला आणि सकाळी लवकर उठायचं आहे. 9 वाजता उद्याचा पुढचा प्लॅन आहे, 9 वाजता निघण्याचा. तर मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो, हा एपिसोड, आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि या व्हिडिओला नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा. तर मी आता तुमची रजा घेतो आणि भेटतो पुढच्या एपिसोडमध्ये.